नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। शेतकरी बांधवांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे। आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकतीच विविध जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांना 335 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि ती त्यांना प्रति हेक्टरी 22,500 रुपये याप्रमाणे मिळणार आहे। सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांना अनेक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले। त्यानंतरच या ठिकाणी हे 5 जी आर काढण्यात आले आहेत। येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये ही रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असे या ठिकाणी मंत्र्यांनी आश्वासन दिलेले आहे। चला तर मग बघूया कोणते 24 जिल्हे आहेत आणि 335 कोटी रुपये नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यांना मंजूर झालेली आहे। त्यात आपला जिल्हा आहे का, त्यामध्ये आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी रक्कम मिळाली आहे का, ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असतील तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अतिशय महत्त्वाचे आणि खात्रीदायक व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत या ठिकाणी या चॅनलवर तुम्हाला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता पहिला जी आर, आपल्या 5 जी आर मधला पहिला जी आर। या ठिकाणी पहा, कडाक्याची थंडी, अवेळी पाऊस यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 हा या ठिकाणी विषय आहे। आणि जी आर कधी निघाले पाहू शकता, 25/2/2026 म्हणजेच आज हा जी आर निघालेला आहे। या ठिकाणी आपण 5 जी आर असल्यामुळे फक्त महत्त्वाच्या बाबीच या ठिकाणी घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे। या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे की माहे ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीमध्ये, या ठिकाणी पाहू शकता ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याची थंडी, अवेळी पाऊस यामुळे शेत पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी हा जी आर काढण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी बघू शकता किती रुपये मंजूर झालेले आहेत, तर 209,10,06,000 या ठिकाणी एवढी रक्कम या जिल्ह्यांकरता मंजूर करण्यात आलेली आहे। तर या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला किती खातेदारांना या ठिकाणी रक्कम आणि किती रक्कम मंजूर झालेली आहे, या जी आर मध्ये पाहू शकता आपण कोणत्या जिल्ह्याला किती खातेदार बाधित आहेत आणि किती या ठिकाणी अनुदान रक्कम मंजूर झालेली आहे। तर सुरुवातीला पाहूया आपण ठाणे जिल्हा। तर ठाणे जिल्ह्यामध्ये पाहू शकता 4,669 या ठिकाणी बाधित शेतकरी आहेत आणि त्याच्यासाठी 4,84,00,000 एवढा या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर पाहू शकता पालघर। पालघरमध्ये 17,612 बाधित खातेदार आणि त्यांना या ठिकाणी रक्कम मंजूर झालेली आहे 6,47,00,000 रुपये। त्याचबरोबर रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यामध्ये 17,020 बाधित खातेदार आहेत आणि त्यांना रक्कम मंजूर झालेली आहे 20,28,00,000 रुपये। त्यानंतर रत्नागिरी जिल्हा आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खातेदार आहेत 52,628 आणि त्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे 98,44,00,000 रुपये। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता सिंधुदुर्ग जिल्हा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला खातेदार आहेत 42,322 आणि त्यांना रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली आहे 79,05,00,000 रुपये। त्याचबरोबर खाली बघूयात आपण एकूण या ठिकाणी या कोकण विभागाला किती रक्कम मंजूर झालेली आहे, तर या ठिकाणी पाहू शकता 209,10,06,000 रुपये या ठिकाणी एवढी रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि 10 ते 15 दिवसात त्या खातेदारांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर आपण पाहूया या ठिकाणी दुसरा जी आर मध्ये काय दिले ते। चला तर बघूया दुसरा जी आर। मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला जी आर अतिशय साध्या सोप्या भाषेत समजून घेतला आहे। आता बघूया आपण दुसरा जी आर। अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एप्रिल 2026 व मे 2026 हा सुद्धा जी आर काढलेला आहे बघा। 25 जून 2026 या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशीच आपण जाऊया थेट शासन निर्णयाकडे। शासन निर्णयात काय दिले ते पाहूया आपण। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, माहे एप्रिल 2026 व मे 2026 माहे एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत राज्यात गडचिरोली, सातारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता किती रक्कम या ठिकाणी बघू शकता 4,03,01,000 फक्त एवढी या ठिकाणी रक्कम अनुदानापोटी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। गडचिरोली जिल्ह्याकरता एकूण बाधित खातेदार आहेत 825 आणि त्यांना रक्कम मंजूर झाली आहे 1,03,00,000 रुपये।
त्याचबरोबर सातारा जिल्हा आहे, त्यांच्याकरता बाधित खातेदार आहेत 379 आणि त्यांना रक्कम रुपये या ठिकाणी अनुदान मिळालेलं आहे 20,18,000 रुपये. त्याचबरोबर सोलापूरसाठी मिळालेले आहे 965 खातेदार आहेत बाधित, त्यांना मिळाले 1,35,00,000 रुपये. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याकरता बाधित खातेदार आहेत 1,109 आणि त्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे 1,44,00,000 रुपये. असे मिळून या ठिकाणी बघूया 4,03,01,000 रुपये एवढी या ठिकाणी नुकसान भरपाई अवकाळी पावसाची या खातेदारांना या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. चला तर मग हा होता दुसरा जी.आर. आता आपण बघूया तिसरा जी.आर. चला शेतकरी बांधवांनो, आपले या ठिकाणी 2 जी.आर झालेले आहेत. आता तिसरा जी.आर आपण या ठिकाणी घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय बारकाईने हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. चला बघूया. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एप्रिल 2026 हा कालावधी आहे आणि हा सुद्धा जी आर 25/2/2026 ला काढलेला आहे. चला तर बघूया थेट शासन निर्णय काय म्हणतोय ते. खाली आपण मूळ मुद्द्यावर या ठिकाणी येऊया. या ठिकाणी बघू शकता माहे एप्रिल 2026 या कालावधी करता या कालावधीत राज्यात कोणते जिल्हे तर बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता तर कोणत्या जिल्ह्यात किती बाधित खातेदार आहेत आणि किती रक्कम मिळणार आहे हे या ठिकाणी आपण खाली परिशिष्टामध्ये या ठिकाणी पाहूयात. या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याकरता 268 बाधित खातेदार आहेत आणि त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे 26,93,000. त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे जालना, त्याच्यामध्ये आहे 451 बाधित खातेदार आणि त्यांना मिळणार आहे 37,14,000 रुपये. त्याचबरोबर तिसरा जिल्हा आहे बीड, त्यांचे बाधित खातेदार आहेत 996 आणि त्यांना मिळणार आहे 92,07,000. त्याचबरोबर चौथा जिल्हा आहे लातूर आणि त्यांचे बाधित खातेदार आहेत 791 आणि त्यांना निधी मिळणार आहे 46,65,000 रुपये. असे 4 जिल्ह्याचे मिळून 2,02,79,000 रुपये एवढी अवकाळी पावसामुळे बाधित खातेदारांना या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. हा होता आपला तिसरा जी आर. आता आपण पाहणार आहोत चौथा जी आर. चला तर शेतकरी बांधवांनी आपण 3 जी आर या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता आपण चौथा जी आर पाहत आहे. या ठिकाणी बघू शकता चौथ्या जी आर मध्ये काय दिलेलं आहे. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कालावधी आहे एप्रिल 2026 व मे 2026. या ठिकाणी हा सुद्धा जी आर या ठिकाणी पाहू शकता 25/2/2026 म्हणजेच आजच या ठिकाणी काढलेला आहे. हा चौथा जी आर आहे. या ठिकाणी आपण पाहूया शासन निर्णयामध्ये काय दिलंय ते. करेक्ट. या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बांधवांनो, माहे एप्रिल 2026 व मे 2026 या ठिकाणी हे लक्षात ठेवा. माहे एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत या ठिकाणी हा जी आर काढलेला आहे आणि हा जी आर पाहू शकता. या ठिकाणी पाहू शकता 106,56,48,000 रुपये नुकसान भरपाई या ठिकाणी एप्रिल व मे 2026 याकरता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे, मंजूर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण खाली पाहू शकता कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम आणि किती बाधित खातेदार आहेत हे आपण खालच्या परिशिष्टामध्ये या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बांधवांनो, नागपूर जिल्हा बाधित शेतकरी संख्या आहे 367 आणि यांना या ठिकाणी प्राप्त झालेली रक्कम आहे 31,00,000 रुपये. या ठिकाणी दुसरा जिल्हा आहे वर्धा, त्यांच्याकरता बाधित खातेदार आहेत 23 आणि त्यांना आहे 3,89,000 रुपये. त्याचबरोबर तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर, यांना बाधित खातेदार आहेत 655 आणि यांना 54,73,000 रुपये या ठिकाणी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. असे नागपूर विभागाकरता 1,045 बाधित खातेदार आहेत आणि त्यांना बाधित रक्कम या ठिकाणी मिळालेली आहे नुकसान भरपाई पोटी 89,79,000 रुपये. तर खाली बघूया आपण दुसरा जिल्हा नाशिक. नाशिक जिल्ह्याकरता बाधित खातेदार आहेत 36,764 आणि त्यांना रक्कम मिळालेली आहे या ठिकाणी 48,73,00,000 रुपये. दुसरा जिल्हा आहे धुळे, यांना बाधित खातेदार आहेत 19,203 आणि त्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे 18,34,00,000 रुपये. या ठिकाणी नंदुरबार जिल्हा आहे, त्यांना बाधित खातेदार आहेत 776 आणि त्यांची या ठिकाणी रक्कम आहे 83,74,000 रुपये. यानंतर पाहूया जळगाव, यांचे बाधित खातेदार आहे 14,360 आणि रक्कम आहे या ठिकाणी 14,50,00,000 रुपये. त्यानंतर अहिल्यानगर, यांचे बाधित खातेदार आहेत 21,495 आणि यांना मिळालेली आहे रक्कम 21,30,00,000 रुपये. खाली बघूया त्या ठिकाणी मित्रांनो ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याकरता बाधित खातेदार आहेत 157 आणि त्यांना रक्कम प्राप्त झालेली आहे 11,36,000 रुपये. सिंधुदुर्ग यांचे बाधित खातेदार आहेत 116
आणि यांना रक्कम मिळालेली आहे 5,50,000 रुपये. दुसरा जिल्हा या ठिकाणी कोल्हापूर, या ठिकाणी यांचे बाधित खातेदार आहेत 1,873 आणि यांना रक्कम प्राप्त झाली 1,76,96,000 ही रक्कम या ठिकाणी नुकसान भरपाई पोटी यांना प्राप्त झालेली आहे. या जी आर अंती आपण या ठिकाणी पाहूयात. एकूण किती या ठिकाणी रक्कम प्राप्त झालेली आहे तर 106,56,48,000 रुपये एवढी रक्कम या ठिकाणी वरील जिल्ह्यांना लवकरच 10 ते 15 दिवसामध्ये त्यांच्या खातेदारांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. हा होता मित्र चौथा जी आर. या ठिकाणी आपण पाहूया आता शेवटचा 5वा जी आर आणि आपला जिल्हे याच्यामध्ये आहेत का नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत 4 जी आर. अतिशय साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे आणि असेच अतिशय साध्या सोप्या भाषेत आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा. चला तर मग आता आपण पाहूयात 5वा जी आर. या 5व्या जी आर मध्ये काय दिले या ठिकाणी पाहू शकता. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत मार्च 2026 हा या ठिकाणी कालावधी आहे आणि जी आर काढले 25/2/2026 म्हणजे आजचा हा या ठिकाणी 5वा जी आर आहे. आपण बघूयात थेट शासन निर्णयावर काय दिले ते. या ठिकाणी पाहू शकता मार्च 2026 हा कालावधी या ठिकाणी लक्षात ठेवा. या कालावधीत राज्यात अकोला, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेतीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत हा या ठिकाणी जी आर काढलेला आहे आणि याची रक्कम या ठिकाणी पाहू शकता 13,27,98,000 रुपयाचा हा या ठिकाणी नुकसान भरपाई या 3 जिल्ह्यांना या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. तर ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती खातेदारांना आणि किती रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. अमरावती विभागामध्ये या ठिकाणी अकोला जिल्ह्याकरता मार्च 2026 या ठिकाणी बाधित खातेदार आहेत 1,476 आणि त्यांना रक्कम या ठिकाणी प्राप्त झालेली आहे 1,69,00,000 रुपये. त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे बुलढाणा, याच्याकरता 12,052 एवढे त्यांचे बाधित खातेदार आहेत आणि त्यांना रक्कम प्राप्त झालेली आहे 10,99,00,000 एवढी रक्कम नुकसान भरपाई पोटी यांना या ठिकाणी खातेदारांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर तिसरा जिल्हा या ठिकाणी नागपूर विभागातला आपण पाहूया. भंडारा जिल्हा, त्यांचे बाधित खातेदार आहेत 1,188 आणि त्यांना या ठिकाणी रक्कम प्राप्त झालेली आहे नुकसान भरपाई पोटी 59,00,000 रुपये, 33,000 रुपये या ठिकाणी एवढी रक्कम या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि या जी आर मध्ये या 3 जिल्ह्याकरता मिळून 13,27,98,000 एवढी रक्कम या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 10 ते 15 दिवसामध्ये जमा होणार आहे. चला तर मित्रांनो, हे होते शासनाने अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी काढलेली 5 जी आर. 5 जी आर हे अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत आणि असे साध्या सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ समजून घेण्याकरता आपल्या या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती आपल्या चॅनलवर साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगितली जाते. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक जरूर करा आणि चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.